तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। जरांगे यांची प्रकृती मात्र खालावली आहे। उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलाय। सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी त्यांची मुख्य मागणी आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं आणि तेही ओबीसीतून अशी मागणी जरांगे पाटील हे लढा देत आहेत। आणि जरांगे पाटील हे लढा देताना जे उपोषणाला त्यांनी मार्ग स्वीकारला होता त्या उपोषणाचा चौथा टप्पा आहे आणि चौथ्या टप्प्यातील आज तिसऱ्या दिवसाचं उपोषण त्यांचं सुरू आहे। आणि जरांगे पाटील यांनी हे उपोषण कठोर केलेलं आहे, कारण या उपोषणादरम्यान ते अन्न पाणी आणि औषध घेणार नाहीत। या ठिकाणी आपण बघू शकता की डॉक्टरांचं पथक आलेलं होतं त्यांच्या तपासणीसाठी, पण जरांगे पाटील यांनी तपासणीस नकार दिला आहे आणि हे पथक आता परत जात आहे। परंतु जरांगे पाटील यांची उपोषणादरम्यान तब्येत खालावलेली आहे। तिसरा दिवस आहे, कालपासून त्यांचं बोलणंही बंद आहे, त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झालेला दिसतो। सरकारने कुठेतरी गंभीर व्हायला पाहिजे आणि जरांगे पाटील यांची जी मागणी आहे सरसकट मराठा समाजाला आरक्षण आणि तेही ओबीसी कोट्यातून, आणि ज्या नोंदी मिळालेल्या 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत त्या नोंदी आधारे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्यावं, जे अध्यादेश काढलेले आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी जी जरांगे पाटलांची मागणी आहे त्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे राज्यामध्ये सोशल मीडियामध्ये एक मेसेज आहे की 14 तारखेला महाराष्ट्र बंद, परंतु असं जरांगे पाटील यांच्याकडून कुठल्याही अधिकृत घोषणा किंवा सांगण्यात आलेलं नाही। परंतु सकल मराठाच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या संदर्भात आणि महाराष्ट्र बंद 14 तारखेला होण्याची शक्यता आहे असं आपल्याला कळतंय, परंतु जरांगे पाटील यांनी कुठल्याही या संदर्भात घोषणा केलेली आपल्याला दिसत नाही। कॅमेरामन प्रसाद सह संजय सर्वोदय TV9 मराठी आंतरराष्ट्रीय जालना।